गॅसचा वापर कमीत कमी करण्यावरती सरकारचा भर आहे। कारखान्यांसाठी लागणाऱ्या 47 किलो आणि 450 किलोच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा सध्या थांबवण्यात आलाय। येत्या 2 दिवसात व्यावसायिक गॅस खरेदी देखील बंद होण्याची शक्यता आहे। केवळ घरगुती गॅस सुरू राहावा यासाठी सरकारकडून ही खबरदारी घेतली जाते। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा वापर कमीत कमी करण्यावरती सरकार भर देत आहे। कारखान्यांसाठी लागणाऱ्या 47 आणि 450 किलोच्या सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आलाय आणि येत्या 2 दिवसात व्यावसायिक गॅस देखील बंद होण्याची शक्यता आहे। आणि या युद्धामुळे गॅस पुरवठा खंडित झाल्यानं नागपूरमध्ये गो गॅसनं एलपीजी स्टेशनवरती एलपीजी गॅसच्या दरात प्रति लिटर 8 रुपये 42 पैशांनी वाढ केली आहे। आज नागपूरमध्ये एलपीजी गॅसचे दर हे 64 रुपये 98 पैसे झालेत। स्कूल बस आणि स्कूल व्हॅनला गो गॅस 12 रुपये प्रति लिटर सबसिडी दरानं एलपीजी गॅस पुरवत होते। आता ही सबसिडी बंद केल्यानं स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी हा दर थेट 20 रुपयांनी वाढलाय। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे परिणाम आता हळूहळू गॅस पुरवठ्यावर पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की नागपूरमध्ये जे गो गॅसचे एलपीजी सेंटर आहे, त्या एलपीजी गॅस सेंटरचे जे दर आहे ते 8 रुपये 42 पैशांनी आज वाढल्याचं पाहायला मिळतं आहे। आता आपण बघू शकतो की आताचे जे दर आपल्याला पाहायला मिळत आहे ते प्रति लिटर 64.98 रुपये आपल्याला पाहायला मिळतात। आणि विशेष करून ज्या स्कूल व्हॅन होत्या त्यांना 45 रुपयामध्ये ही एलपीजी गॅस मिळत होती, आता त्यांना याच दरातमध्ये 64 रुपये 98 पैशांनी घ्यावं लागेल। म्हणजे साधारण त्यांना आता त्यांच्यासाठी 20 रुपयाने हे दर वाढलेले आहेत, तर सामान्य ग्राहकांसाठी हे दर 8 रुपये 42 पैशांनी वाढलेले आहे। अगोदर 56 रुपये 56 पैसे रुपये लिटर होतं, आता 64.98 झालं आहे, तर 8 रुपये 42 पैशांनी वाढले आहे। आणि जे स्कूल व्हॅन आहे त्यांच्यासाठी जी सबसिडी होती ती बंद केली। हां, ते स्कूल व्हॅनसाठी आपल्याकडे चालू होतं 45 रुपीज लिटर सबसिडीवर, तर ती पण बंद करण्यात आली। आता जो हा आपला रेट चालू आहे मीटरचा, तर त्याच रेटने त्यांना पण आता देण्यात येत आहे। कदाचित पुढील काळामध्ये हे दर आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे। फक्त सुरुवात आता एलपीजी गॅसपासून झाली, पुढील काळात सीएनजी असेल किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल यांचे देखील दर वाढण्याची भीती आता ग्राहकांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आणि यानंतर